हॅलो एव्हरीवन. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जी व्हिप क्रीम आहे ती स्टोअर कशी करायची आहे आपल्याला. तर व्हिप क्रीम नेहमी स्टोअर करताना डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करायची आहे आणि जेव्हा तुम्हाला केक बनवायचा आहे त्याच्या आदल्या रात्री तुम्हाला डीप फ्रीझरमधून फ्रीजमध्ये क्रीम काढून ठेवायची आहे. अर्जंट ऑर्डर असेल तर 2-3 तास क्रीम बाहेर काढून ठेवली तरी चालेल, पण व्हिप करायच्या आधी तुमची क्रीम थंड असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची क्रीम जर थंड नसेल तर तुमची व्हिप क्रीम तयार व्हायला खूप वेळ लागू शकतो. आणि नेहमी समजा ओपन केली क्रीम, तुमचं जेवढी क्रीम पाहिजे तेवढी तुम्ही क्रीम काढून ठेवली आणि आता ती तुम्हाला पॅक करायची. तर पॅक करताना नेहमी काय करायचं, वरची जी लाईन असते जी तुम्ही कट केलेली आहे त्याला नेहमी स्टेपलर मारायचे. 3 ते 4 स्टेपलर मारायची. ती साईड आधी लॉक करायची आणि लॉक करूनच तुमची ती क्रीम जी आहे ती डीप फ्रीझरमध्ये ठेवायची. आणि तसं न करता समजा तुमची क्रीम फ्रीझरमध्येच राहिली, खालीच राहिली, तर तुमची क्रीम लिटरली फाटू शकते. जसं दूध फाटून त्याचं दही बनता येतं तसं तुमची क्रीम फाटली तर त्याचं दही बनू शकत नाही, ती तुमची क्रीम वाया जाणार आहे. तर नेहमी असं लक्षात ठेवायचं, कारण आपल्या फ्रीजमध्ये भाज्या वगैरे असतात, खाद्यपदार्थ वगैरे ठेवलेले असतात, त्याच्या स्मेलनी, त्याच्या वासानी, त्याचं जे काही सायंटिफिक रिॲक्शन वगैरे होत असतील तर त्यांनी तुमची क्रीम फाटते आणि ती तुमची क्रीम वाया जाऊ शकते. तर नेहमी क्रीम स्टोअर करताना डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करायची, ते पण लॉक सील करायचं आहे, स्टेपलरनी लॉक करायची आणि त्यानंतरच तुम्ही तुमची क्रीम डीप फ्रीझरमध्ये ठेवायची. तर कसा हा वाटला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू.